नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी केदार बिरजे IITians अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण जर गोर बंजारा समाज किंवा VJA, NTB, NTC किंवा NTD प्रवर्गामधून येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रो, जर समजा तुम्ही या प्रवर्गातील नसाल पण तुमचे काही मित्र असतील, तुमच्या काही संबंधित व्यक्ती असतील की जे या समाज प्रवर्गाशी निगडीत असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना सर्व व्यक्तींना ही लिंक ताबडतोब पाठवून द्या, कारण हा त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असा हा व्हिडिओ ठरणार आहे. आपण खूप थोडक्यात समजावून घेऊ. बघा, वसंतराव नाईक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच वनआरटी या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या इतर मागासवर्ग या समाज प्रवर्गाच्या अंतर्गत स्थापना केलेली आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे जी आपली ओबीसी समाज प्रवर्गाच्या अंतर्गत स्थापन झालेली आहे. या संस्थेचे सचिव जे आहेत ते माननीय AB धुळात साहेब असतील किंवा माननीय प्रशांत वावगे सर हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आता काम पाहतात. व NRT जर आपण वेबसाईट ओपन केली तर त्या वेबसाईटचं हे फ्रंट पेज असेल. आपण थोडक्यात याबद्दल माहिती जाणून घेऊ की NRT नेमका आहे काय, कशा पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे किंवा आपल्या समाजासाठी NRT नेमकं काय काम करतं हे आपण एका GR थ्रू आणि थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. चला तर मग बघा, महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था NRT या स्वायत्त स्थापनेची स्थापना करण्याबाबतचा हा GR आहे. हा जो GR आहे तो 8 ऑक्टोबर 2024 चा आहे. ठीक आहे, बघा थोडं पुढे जाऊन बघू काय लिहिलेलं आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की SC कास्ट साठी सध्या बार्टी आहे, मराठा किंवा कुणबीसाठी आपण सारथीची संस्था बघतो, तसंच ओबीसी साठी महाज्योती दिसते आणि आदिवासी लोकांसाठी आपण TRT आहे अशा संस्था बघतो. तसंच गोर बंजारा समाज त्याचसोबत आपण काय करतोय, गोर बंजारा समाज आणि जसं VJA, NTB, NTC आणि NTD या समाजाचे जे खूप अतिशय गुंतागुंतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा गोर बंजारा समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये जर आपण थोडक्यात जर बघायचं झालं तर याच्यासोबत काय लिहिलेलं आहे, गोर बंजारा जमातीसह काही प्रमाणात विमुक्त जाती म्हणजेच VJA, NTB, NTC आणि NTD या समाजासाठी काम करणारी ही संस्था आहे. मग आता या संस्थेची कार्य किंवा ध्येय कोणकोणत्या पद्धतीने आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊ. ठीक आहे, बघा प्रामुख्याने काय लिहिले, गोर बंजारा जमातीसह या बाकीच्या सगळ्या ज्या आपल्या लक्ष प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी काय केलं जातं, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे, समजून घेणे आणि सदर घटकांसाठी सरकारला विविध उपाययोजना सुचवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे, दुसरं उद्दिष्ट काय सांगितले बघा, NRT संस्थेकरता नियम व उपविधी वेळोवेळी बनवणे आणि वेळोवेळी आवश्यक सुधारणा किंवा रद्द करण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. लक्ष गटांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल संस्था म्हणून विकसित करणे. ठीक आहे, एक महत्वाचा मुद्दा इथं आहे बघा, तो म्हणजे काय, UPSC, MPSC, बँकिंग, पोलीस भरती, रेल्वे, संरक्षण, न्याय व्यवस्था, UGC नेट आणि सेट, तसेच कॅट, नीट, वैद्यकीय, अभियांत्रिकी यासह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विविध टप्प्यांवरती विविध प्रशिक्षण देणे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, तसंच विविध लष्करी, पॅरामिलिटरी सर्व्हिसेस इत्यादीच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करणे. ठीक आहे, अशा पद्धतीची खूप महत्वाची उद्दिष्ट घेऊन ही संस्था कार्य करते. तसंच याच्यामध्ये अजून काय मेन्शन केलंय बघा, लक्ष गटातील उमेदवारांना सरकारी निमशासकीय संस्थांकडून विविध कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण आयोजित करणे आणि त्याकरिता निवड करण्यात आलेल्या एजन्सीद्वारे व इतर व्यावसायिक प्रशिक्षण सेवा आयोजित करणे. म्हणजेच या संस्थेचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते काय आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोर बंजारा समाज, VJA,
NTB, NTC आणि NTD समाजामधील जो तरुण वर्ग आहे त्याला एकतर स्वावलंबी बनवणं, दुसरी गोष्ट त्याला शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी बनवणं, किंवा त्याला कौशल्य विकासासारखी संधी देऊन त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं, म्हणजेच त्यांना स्वतःची कंपनी स्थापन करणं किंवा एंटरप्रेन्योरशिपचे ट्रेनिंग देणं, अशा पद्धतीचे खूप महत्वाचे कार्य ही संस्था करत आलेली आहे, करणार आहे. ठीक आहे. मग यामध्ये पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC, UPSC, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, बँकिंग अशा पद्धतीचं प्रशिक्षण वेळोवेळी दिलं जाणार आहे. ठीक आहे. आणि या प्रशिक्षणासाठी लागणारी, इथं काय मेन्शन केले बघा, स्पर्धात्मक परीक्षांच्या वेगवेगळ्या टप्प्यावर चाचणी मालिका म्हणजे टेस्ट सिरीज, व्यक्तिमत्व चाचणी, मुलाखती, शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या इत्यादींसाठी लक्ष्य गटातील उमेदवारांना आर्थिक मदत करणे, हे पण याच्यामध्ये खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. बघा आता वनाटी मार्फत राबवण्यात येणाऱ्या विद्यार्थी केंद्रित योजना कोणकोणत्या आहेत, थोडक्यात काही योजनांची माहिती आपण घेऊ. बघा कोणकोणत्या आहेत. बघा सगळ्यात पहिल्यांदा युपीएससी मार्फत घेतलं जाणारं जे प्रशिक्षण आहे त्याचं पूर्व प्रशिक्षण देणं. मग आता हे प्रशिक्षणाचं स्वरूप काय असणार आहे, तर 11 महिन्यांचं हे प्रशिक्षण असणार आहे, जे दिल्ली किंवा महाराष्ट्र यामधल्या नामांकित संस्थांमधून दिलं जाणार आहे. ज्या संस्थांमध्ये बाहेरून मुलं स्वतःहून येऊन ऍडमिशन घेतात अशा संस्थांमधून हे 11 महिन्यांचं प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत दिलं जाणार आहे. मग त्याच्यासोबत अजून काय दिलं जातं, काय दिलं जाणार आहे, एकतर मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे, त्या व्यतिरिक्त विद्यावेतन म्हणजेच तुम्हाला स्टायपेंडही दिलं जाणार आहे जर तुमची 75% अटेंडन्स असेल तर. आणि ते विद्यावेतन किती असणार आहे, 13,000 रुपये पर मंथ. ठीक आहे. आकस्मिक निधी हा एक वेळ दिला जातो, तो असणार आहे 28,000 रुपये. ठीक आहे. तसंच दिल्ली येथील विद्यार्थ्यांकरिता प्रवास भत्ता जो दिला जाणार आहे तो आहे 10,000 रुपये. ठीक आहे. लक्षात येते. मग याच्यासाठी पात्रता निकष काय असणार आहे, हा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं अपेक्षित आहे, उमेदवार हा नॉन क्रिमिलियर गटातील असावा, उमेदवाराने पदवीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे, आणि वयाची अट जी आहे ती वय वर्ष 21 ते 33 असेल, दिव्यांगांसाठी 35 वर्ष. ठीक आहे. तसंच सेम इथं आपण काय बघतो, स्टेट सर्व्हिसेस एक्झाम म्हणजेच राज्य सेवेची जी परीक्षा आहे MPSC ची, यामध्ये सुद्धा सेम महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलं जाणार याच्यासाठी पूर्व, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणीचे म्हणजे प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू असं पूर्ण 11 महिन्यांचं प्रशिक्षण पुण्यातल्या काही नामांकित संस्थांमध्ये दिलं जाणार आहे. बघा UPSC साठी साधारणपणे वार्षिक जागा किती आहेत, 1000, ज्याच्यामध्ये दिल्ली आणि महाराष्ट्रातले असतील. तसंच सेम इथं आपण बघतोय की वार्षिक जागा ज्या आहेत ते साधारणपणे 750 आहेत. याच्यामध्ये काय दिलं जातं, तर एकतर मोफत प्रशिक्षण असेल, दुसरी गोष्ट स्टायपेंड किंवा विद्यावेतन जे असणार आहे 10,000 रुपये पर मंथ, आणि एक वेळ दिला जाणारा आकस्मिक निधी जे कंटिन्जन्सी चार्जेस ते असतील 12,000 रुपये. ठीक आहे. याच्यासाठी सुद्धा सेम शक्यतो पात्रांना निकष सेम असतात. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो नॉन क्रिमिलियर मधले असावा, उमेदवाराने पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं, आणि वयाची अट 21 ते 31 वर्ष, दिव्यांगांसाठी 43 वर्ष. ठीक आहे. बघा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र जी सगळीकडे कॉमन आहेत. एक सगळ्यात महत्वाची काय, ओळखपत्र म्हणजे आपलं आयडेंटिटी प्रूफ देणारी. आता ओळखपत्रांमध्ये काय येतं, आधार कार्ड असेल किंवा इलेक्शन किंवा वोटिंग कार्ड ज्याला आपण म्हणतो. दुसरं तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी खूप महत्वाची असते, हे जात प्रमाणपत्र खूप महत्वाचा विषय. दुसरी गोष्ट वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, हे हा खूप महत्वाचा विषय आहे. जोपर्यंत तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही तोपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्र म्हणजेच तुमचे जे अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहेत, जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. तसंच बघा MBA CAT CET साठी सेम इथं वार्षिक जागा आहेत 1500, विद्यावेतन 10,000 रुपये, आकस्मिक निधी 12,000 रुपये आणि मोफत प्रशिक्षण. ठीक आहे. सेम सिच्युएशन पोलीस आणि पॅरामिलिटरी सैन्य दलासाठी बघितलं तर वार्षिक जागा आहेत 1500, इथं पण मोफत प्रशिक्षण असेल, 10,000 रुपये पर मंथ तुम्हाला स्टायपेंड असेल, आणि 12,000 रुपये आकस्मिक निधी किंवा कंटिन्जन्सी चार्जेस असतील. ठीक आहे. सेम सिच्युएशन आहे, इथं तुम्हाला मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे, ज्याप्रमाणे आतापर्यंत पार्टी,
सारथी, TRTI, RT, महाज्योती मार्फत दिलं जात होतं. तसंच गोर बंजारा समाज, VJA, NTB, NTC आणि NTD समाजासाठी ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर ओपन झालेली आहे. या समाजातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वनआरटीचा रोल खूप मोठा असणार आहे. तो या पद्धतीने जी सुरू झालेली ही संस्था आहे, या संस्थेसाठीचा फायदा आपण घेतलाच पाहिजे. सेम सिच्युएशन JEE नीट आणि MST CETच्या प्रशिक्षणासाठी, त्या प्रशिक्षणाचं स्वरूप 18 महिन्यांचं असणार आहे. ते ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येतं, ते पूर्णपणे मोफत आहे. या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण तर पूर्ण मोफत आहेच, पण विद्यार्थ्यांना टॅबलेट पण दिला जातो आणि पर डे 6 GB डेटा या पद्धतीने इंटरनेटची सेवा पण तुम्हाला याच संस्थेकडून दिली जाणार आहे. ठीक आहे. यासाठीचे पात्रता निकष काय आहेत? हा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्ती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिनल गटातील असावा, उमेदवाराने 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे, विद्यार्थ्यांना किमान 70% गुण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% गुण असावेत आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. ही याची खूप महत्वाची पात्रता निकष आहेत. ठीक आहे. कागदपत्र पुन्हा तेच, ओळखपत्र, आधार कार्ड, मतदानपत्र, त्यानंतर जात प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्र आपल्याला असणं अपेक्षित आहे. बघा, गोर बंजारा समाज, NTB, NTC आणि NTD खरं तर पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये, पूर्ण सगळीकडे विखुरलेला हा समाज, महाराष्ट्राच्या किंवा पूर्ण देशाच्या प्रगतीसाठी स्वतःचा हातभार लावणारा हा खूप मोठा समाज आज आपल्याकडं कुठंतरी मागासलेल्या स्थितीमध्ये दिसतो आणि त्यांना परत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ही जी संस्था काम करेल ही खूपच उल्लेखनीय काम करेल आणि याचा तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी नक्कीच लाभ घ्यावा असं आम्हाला नक्कीच वाटतं. ठीक आहे. अशाच पद्धतीचं बघा, स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजनेअंतर्गत काय सिच्युएशन आहे इथं बघा, UPSC इंटरव्ह्यू साठी एक वेळ आर्थिक सहाय्य ते 25,000 रुपये. ठीक आहे. ते इथं UPSC साठी पूर्ण आर्थिक सहाय्य दिलं जातं. मुख्य परीक्षेसाठी ते आहे 50,000 रुपये, हे वन टाइम दिलं जातं. UPSC वनसेवा इंटरव्ह्यू साठी 25,000 रुपये हा एक वेळाच दिला जातं. पात्रता निकष आपल्या समोर लिहिलेले आहेत की पर्टिक्युलर त्या परीक्षेसाठी तो उमेदवार पात्र असावा. ठीक आहे. UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी जर बघितलं तर 50,000 रुपयाचं एक वेळ तुम्हाला आर्थिक सहाय्य दिलं जातं. सेम MPSC राज्यसेवेसाठी जर बघितलं तर इंटरव्ह्यू साठी 10,000 रुपये वन टाइम असेल. तसंच MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जर बघितलं तर 25,000 रुपये हे एक वेळा दिलं जाणारं आर्थिक सहाय्य आहे. तसंच गट ब गट क च्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी मुख्य परीक्षेसाठी जे सहाय्य असेल ते आर्थिक सहाय्य आहे 20,000 रुपये. तसंच मुलाखतीसाठी जे आहे हे एक वेळचं आर्थिक सहाय्य ते असणार आहे 5,000 रुपये. ठीक आहे. बघा, MPSC तांत्रिक सेवा म्हणजेच MES च्या सिव्हिल साठी जर पात्र असेल तर मुख्य परीक्षेसाठी 25,000 रुपये एक वेळ तुम्हाला डायरेक्टली रक्कम दिली जाईल. सेम इथं जर यांत्रिकी अभियांत्रिकीसाठी बघितलं म्हणजे मेकॅनिकल साठी असेल तर 25,000 रुपये पर मंथ असेल. कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी 25,000 रुपये एक वेळेसाठी असेल. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीसाठी जर असेल किंवा म्हणजे विद्युत अभियांत्रिकीसाठी 25,000 रुपये हा एक वेळ मिळणारा लाभ आहे. तसंच वनसेवेसाठी जरी बघितलं तर एक वेळ जो लाभ मिळणार आहे तो आहे 25,000 रुपये. न्यायिक सेवेसाठी 20,000 रुपये. या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला या संस्थेकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. म्हणजेच एखादा मुलगा जर प्रशिक्षणासाठी इलिजिबल झाला असेल नसेल तरी सुद्धा, समजा जर एखाद्या मुलगाला प्रशिक्षणासाठी इलिजिबल झाला नाही किंवा तो पात्र ठरला नाही पण तो जर मुख्य परीक्षेसाठी पात्र असेल तर त्याला इथं आर्थिक सहाय्य सुद्धा दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळं वनआरटी ही गोर बंजारा समाज आणि VJA, NTB, NTC आणि NTD या समाज वर्गासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करेल अशा पद्धतीची ही संस्था आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीची अजून जर काही माहिती हवी असेल, रेग्युलर अपडेट हवे असतील तर आपल्या IITians अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजून आपलं IITians अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे जिथं तुम्हाला 29,000 प्लस विद्यार्थी दिसतील, याचा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अधिक माहितीसाठी जर संपर्क करायचा असेल तर मी माझा डायरेक्ट नंबर देतो, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता.
पण ही माहिती तुमच्या गोर बंजारा समाजातील सर्व मित्रांपर्यंत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, त्याचा लाभ घ्या. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.